सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. सहकार इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासत आहोत आणि यामधील प्रकरण क्रमांक 1 आपण अभ्यासत आहोत. सहकारी संस्थेचे संघटन हे आपलं पहिलं प्रकरण आहे आणि यामधील उपघटक अभ्यासणार आहोत आपण आज. उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार हे 3 उपघटक आपण एकत्र व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत. यापूर्वीचे उपघटक स्वतंत्र व्हिडिओ लेक्चर आहेत, ते या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आज आपण उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या पदाधिकाऱ्यांचा अभ्यास करणार आहोत. पहा, सहकारी संस्थेची संघटन रचना अशा प्रकारची असते. यामध्ये असतात सभासद, नंतर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी असतात, त्याला संचालक मंडळ असं म्हणतात, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार. अध्यक्ष या पदाधिकाऱ्याचे अधिकार, कार्य, जबाबदारी आपण अभ्यासलेली आहे. आज आपण उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या 3 पदाधिकाऱ्यांच्या कार्याबाबत माहिती घेऊया. उपाध्यक्ष. सहकारी संस्थांमध्ये उपाध्यक्ष हा पदाधिकारी निवडून दिला जातो. उपाध्यक्ष हा निवडून दिलेला असतो. अध्यक्षाच्या गैरहजेरीमध्ये व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी व्यवस्थापन समितीच्या संचालकांमधून एका संचालकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात येते. जेव्हा अध्यक्ष गैरहजर असतील मग त्यावेळेला व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष काम करतात आणि त्यासाठी व्यवस्थापन समितीचे जे संचालक असतात त्यांच्यामधूनच एका व्यक्तीची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात येते. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष काम पाहतात तेव्हा त्यांना अध्यक्षांचे सर्व अधिकार प्राप्त होतात. उपाध्यक्षांचे अधिकार कोणते? तर जे अध्यक्षांचे अधिकार आहेत, पण केव्हा? अध्यक्ष जेव्हा अनुपस्थित असतील तेव्हा अध्यक्षाचे सर्व अधिकार उपाध्यक्ष वापरतात. आता सचिव किंवा चिटणीस, याला इंग्रजी शब्द आहे सेक्रेटरी, या पदाधिकाऱ्याची माहिती आपण घेऊया. अर्थ समजावून घेऊ. प्रथम, व्यवसाय संघटनेचा कोणताही प्रकार असो, अगदी व्यक्तिगत व्यापारी संस्था, भागीदारी संस्था किंवा कंपनी, सर्व ठिकाणी सचिव महत्त्वाची भूमिका बजावतो. ही भूमिका फार महत्त्वाची असते सर्वात या व्यवसाय संघटनेमध्ये किंवा व्यापारी भागीदारी कुठलीही संस्था असो. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज, कार्यालयीन कामकाज व प्रशासकीय कामकाज त्याला पार पाडावे लागते. पहा, त्याची कामाची विविधता आहे. दैनंदिन कामकाज, कार्यालयीन कामकाज आणि प्रशासकीय कामकाज त्यालाच पार पाडावं लागतं. सहकारी संस्थेच्या कामाचे स्वरूप, त्या संस्थेचे आकारमान, संस्थेचा प्रकार यावरून सचिवाचे पद ठरवले जाते. म्हणजे सहकारी संस्थेचं काम काय आहे आणि संस्था किती लहान मोठी आहे, संस्थेचा प्रकार कोणता आहे, त्यावरून सचिवाचं पद निश्चित होतं. सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार त्याची नेमणूक करणे सक्तीचे असते आणि सचिव पद नेमणं किंवा त्याची नेमणूक करणं हे सक्तीचं आहे. त्याची नेमणूक ही पूर्णवेळ किंवा अर्धवेळ सचिव, म्हणजे फुल टाईम पूर्णवेळ किंवा अर्धवेळ, तसेच मानद म्हणजे ऑनररी सचिव किंवा पगारी सचिव म्हणूनही केले जाते. पहा, सचिवाचं पद 2-4 प्रकारे मांडणी होते त्याची. पूर्णवेळ, अर्धवेळ, मानद म्हणजे फक्त मानधन घेऊन, ऑनररी म्हणायचं त्याला, आणि पगारी की मासिक पगार देऊन. मोठ्या सहकारी संस्थेमध्ये प्रशासकीय कामे करण्यासाठी सचिवाची नेमणूक केली जाते आणि मोठ्या सहकारी संस्थेमध्ये असे सचिव नेमले जातात, सेक्रेटरी असतात. आता व्याख्या पाहूया आपण. सहकारी संस्थेचा सचिव म्हणजे सहकारी कायद्यानुसार करावयाची कार्ये, प्रशासकीय कार्ये, कार्यालयीन कार्ये तसेच संस्था पोटनियमांनुसार करावयाच्या कार्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती होय. म्हणजे सचिव असा व्यक्ती आहे की सहकारी कायद्यानुसार जी कामं करावी लागतात, प्रशासकीय कार्य, कार्यालयीन कार्य आणि संस्थेच्या नियमानुसार करावयाच्या कार्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती म्हणजे सचिव किंवा सेक्रेटरी. आता या सचिवाची कार्य काय काय आहेत ती आपण पाहूया. सचिव संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असल्याने त्याला पुढील कार्ये पार पाडावी लागतात. 1. प्रशासकीय कार्य. 2. हिशेब ठेवणे व हिशेब तपासणी. 3. कायद्यातील तरतुदींची पूर्तता. 4. सभेसंबंधी कार्ये.
5. सभासदासंबंधीची कार्ये. 6. व्यवस्थापन समिती संबंधीची कार्ये. ही सर्व कार्ये आपण सविस्तररित्या अभ्यासूया. 1. प्रशासकीय कार्य. सहकारी संस्थेच्या सचिवास कार्यालयीन प्रशासन व कार्यालयातील दैनंदिन कामे करावी लागतात. म्हणजे प्रशासनाचं काम आहे आणि ऑफिसमधलं दररोजची जी कामं असतील ती करावी लागतात, करवून घ्यावी लागतात. यामध्ये आवक जावक पत्र व्यवहार सांभाळणे, की संस्थेला येणारी पत्र आवक आणि संस्थेकडून दुसरीकडे जाणारी पत्र जावक, याचं सगळं नोंदी पण असतात, लेखन पण असतं. आणखी रोख व बँकांचे व्यवहार करणं, म्हणजे कॅश देणं घेणं किंवा बँकेचे व्यवहार, चेकचे असतील काय बँकेच्या संबंधित व्यवहार करणं. संस्थेमध्ये जमा होणारी रक्कम ते पण काम करावं लागतं. संस्थेचा होणारा खर्च याची नोंद ठेवणे, म्हणजे संस्थेत येणारा पैसा, जाणारा पैसा, पत्रव्यवहार या सगळ्या खर्चाच्या नोंदी सचिवाला ठेवाव्या लागतात. इत्यादी कामे पार पाडावी लागतात आणि हे प्रशासकीय काम आहे. कार्यालयीन सर्व कामांचे नियोजन व त्यामध्ये समन्वय साधण्याचे कार्य त्याला करावे लागते आणि कामाचं नियोजनही करावं लागतं आणि समन्वय साधावा लागतो. त्याच्यामध्ये आवश्यक पत्रव्यवहार करणे, महत्त्वाच्या कागदपत्रांचे नस्तीकरण करून सर्व पुस्तके जपून ठेवणे. नस्तीकरण करणे याचा अर्थ कागदपत्र सगळं जपून ठेवायची, फाईल करून ठेवायच्या, क्रमवार लावून ठेवायचे आवश्यक ती कागदपत्र. ही सर्व कागदपत्रे आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. आणि जर एखाद्या मीटिंगमध्ये कुठला पत्रव्यवहार किंवा काही कागद लागत असतील तर सचिवाने ते वेळेवर उपलब्ध करून द्यावे लागतात. कार्यालयातील सर्व कामावर नियंत्रण ठेवून कार्यालयाचे कामकाज सुरळीतपणे व सक्षमपणे होत आहे याची दक्षता त्यास घ्यावी लागते. कार्यालयाचं कामसुद्धा सुरळीतपणे होईल याचं दक्ष राहावं लागतं. 2. हिशेब ठेवणे व हिशेब तपासणे. सहकारी संस्थेचे हिशेब ठेवणे. हिशेब म्हणजे जमा खर्चाचा. संस्थेच्या आर्थिक व्यवहारासंबंधीची बिले, खर्चाची वगैरे ती बिलं असतील ती, खर्चाच्या पावत्या, त्याच्या पावत्या पण ठेवायच्या, बँकेचे पासबुक सुरक्षित ठेवणे इत्यादी कार्य करावी लागतात. जमा खर्चाची खाती नियमितपणे बनवणे. त्याचबरोबर सहकारी संस्थेचा राखीव निधी, म्हणजे काही राखीव निधी ठेवलेला असतो तो, नंतर गुंतवणूक, कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली असेल ती, कर्ज आणि आगाऊ रक्कम म्हणजे कुठून ॲडव्हान्स घेतलेला आहे, या सर्व आर्थिक कागदपत्रांची नोंद ठेवणे, म्हणजे हे सगळ्या आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवणं. संस्थेचे अंदाजपत्रक तयार करून व्यवस्थापन समितीपुढे चर्चेसाठी ठेवून त्यास मंजुरी घेणे आणि अंदाजपत्रकही करावं लागतं. जसं देशाचं अंदाजपत्रक असं तसं संस्थेचंही वार्षिक अंदाजपत्रक केलं जातं. उत्पन्न आणि खर्चाच्या बाबी त्यामध्ये नोंदी केलेल्या असतात. व्यवस्थापन समितीपुढे ते ठेवायचं, त्यावर चर्चा होते आणि मंजुरी घ्यावी लागते. हे सचिवाचं काम आहे. तसेच आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेचे हिशेब संस्थेने नियुक्त केलेल्या अंतर्गत हिशेब तपासनीसाकडून तपासून घेणे. मग सगळं अकाउंट चेक करून घ्यावं लागतं, हिशेब तपासून घ्यावा लागतो आणि नंतर सहकारी खात्याचे हिशेब तपासनीसाकडून हिशेब तपासणी करून घे. नंतर सहकार खात्याचा वेगळा हिशेब तपासनीस असतो, तिथेही चेक करून घ्यायचं आणि हिशेब तपासणीचा अहवाल अधिमंडळाच्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्याचे कार्य सचिवालाच करावे लागते आणि तो सगळा अहवाल वार्षिक सभेमध्ये मांडायचा आणि मान्य करून घ्यायचं काम सचिवाचं. 3. कायद्यातील तरतुदींची पूर्तता. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सचिवाला आवश्यक ती वैधानिक पुस्तके संस्थेमध्ये ठेवावी लागतात. जे कायदेशीर पुस्तकं किंवा माहिती आवश्यक वेळी लागेल अशा पुस्तकांचा संग्रह करावा लागतो. भाग नोंद वही, म्हणजे जिथे भाग प्रमाणपत्र कोणाला दिलेत, काय दिलेत त्याची नोंद वही. ठेव नोंद वही, डिपॉझिट आलेले आहे त्याची नोंद वही. सभासद नोंद वही, सभासदांच्या नावांची नोंद वही. ही सर्व पुस्तके हिशेब तपासणीसाच्या वेळी हिशेब तपासणीसास उपलब्ध करून द्यावी लागतात. जो हिशेब तपासणार आहे त्याला ती उपलब्ध करून द्यायची. संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याकडे नियमितपणे व ठराविक मुदतीत म्हणजेच 45 दिवसाच्या आत आर्थिक कागदपत्रे, विविध विवरणपत्रे, निवेदने, अहवाल इत्यादी पाठविण्याचे कार्य सचिवास करावे लागते. वर्ष संपलं, आर्थिक वर्ष संपलं 31 मार्चला की नोंदणी अधिकाऱ्याकडे सगळे कागदपत्रे पाठवावी लागतात 45 दिवसाच्या आत आणि त्याचं अहवाल वगैरे तयार करणं हे काम सचिवाला करावं लागतं.
4. सभेसंबंधी कार्ये. सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापन समितीच्या आणि सभासदांच्या अधिमंडळाच्या सभा अध्यक्षांच्या मान्यतेने घेणे, म्हणजे सभा घ्यायच्या अध्यक्षांच्या मान्यतेने. सभेपूर्वी सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका तयार करणे, सभेसंबंधी लागणारी कागदपत्रे दस्तऐवज तयार करणे आणि संबंधित व्यक्तींना योग्य त्या कालावधीत पाठवणे. म्हणजे सभा घेण्यापूर्वीची सगळी कामं या सचिवाला करावी लागतात, की अध्यक्षांची मान्यता घ्यायची, सूचना द्यायची, कार्यक्रम पत्रिका तयार करायची, आवश्यक ती कागदपत्र गोळा करायची आणि संबंधित व्यक्तींना सूचना पाठवायची. सभा सुरू झाल्यानंतर सभेसाठी आवश्यक असणारी गणसंख्या सभेला आहे की नाही ते पाहणे. गणसंख्या म्हणजे सभेसाठी लोक किती उपस्थित आहेत, आवश्यक ती गणपूर्ती होते की नाही ते पाहणं. सभेच्या अध्यक्षांना सभा चालू असताना मदत करणं आणि अध्यक्षांना जी काही आवश्यक ती माहिती लागत असेल ती देणं, मदत करणं. मतदानासंबंधीचे कामकाज पार पाडणं, इलेक्शनमध्ये काम करणं. सभेचे टिपण ठेवणे आणि सभेचा इतिवृत्त लिहायचं असतं, त्यामुळे ती सगळ्या नोंदी ठेवणं, ही कामं करावी लागतात सभेच्या संबंधी. सभा संपल्यावर 30 दिवसांच्या आत सभेचे इतिवृत्त किंवा सभा वृत्तांत लिहून त्यावर अध्यक्षांची सही घेण्याचे कार्य सचिवास करावे लागते. मीटिंग संपली, सभा संपली की 30 दिवसांनी अहवाल लिहून अध्यक्षांची सही घ्यायची. 5. सभासदासंबंधीची कार्ये. सहकारी संस्थेच्या सचिवास सभासदासंबंधी काही कार्य करावी लागतात. सभासदांना संस्थेबद्दलची माहिती देणं, त्यांच्या पत्रांना उत्तरं देणे, सभासदांनी काही विचारलेलं असेल त्यांच्या पत्रांना उत्तरं द्यायची. सभासदत्वाचे अर्ज स्वीकारणं, अर्ज स्वीकारण्याचे भाग भांडवल हस्तांतरणाचे अर्ज, की शेअर्स हस्तांतर होत आहेत, भाग भांडवल हस्तांतर होत आहे त्याचे अर्ज व्यवस्थापन समितीपुढे सादर करणे, ही कार्य सचिवाला करावी लागतात. ही सभासदांच्या संबंधित कार्य आहेत. तसंच सभासदांकडून सभासद शुल्क म्हणजे फी, देणगी स्वीकारणे, नंतर त्यांना सभेची सूचना देणे, आर्थिक कागदपत्रे, संचालकांचा अहवाल योग्य कालावधीत पाठवण्याचे कार्यही सचिवाला पार पाडावे लागते. शुल्क घेणं, देणगी स्वीकारणं, सभेची सूचना देणं, आर्थिक कागदपत्रे, अहवाल पाठवणं योग्य वेळेत, हे कार्यही त्याला करावं लागतं. 6. व्यवस्थापन समिती संबंधी कार्ये. सहकारी संस्थेचे प्रतिनिधी मंडळ म्हणून व्यवस्थापन समिती संस्थेचे कामकाज पाहते. संस्थेची ध्येय धोरणे ठरवणे हे व्यवस्थापन समितीचे मुख्य कार्य आहे. आपल्या संस्थेचं ध्येय काय आहे, धोरण काय आहे ते ठरवलं जातं. व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, जे निर्णय घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सचिवाचं. सचिवास व्यवस्थापन समितीच्या सर्व सभांना उपस्थित राहावे लागते. जेवढ्या सभा होतील तिथे उपस्थित राहावं लागतं व त्या सभेत घेतलेले सर्व निर्णय संबंधितांना कळवायचे असतात. संस्थेने ठरवलेली उद्दिष्टे पार पाडण्यासाठी तो व्यवस्थापन समिती व अध्यक्षांना वेळोवेळी मदत करतो. अध्यक्षांना पण आणि व्यवस्थापन समितीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना तो वेळोवेळी मदत करतो. सेवक वर्ग व व्यवस्थापन समिती यामध्ये सलोख्याचे संबंध ठेवण्याचे कार्य करतो आणि जो सेवक वर्ग, कर्मचारी वर्ग नेमलेला आहे आणि व्यवस्थापन समिती, संचालक मंडळ यांच्यामध्ये चांगले संबंध राहतील असे तो काम करतो. आता आपण पाहूया आदर्श सचिवाचे गुण, की जो आयडियल चिटणीस आहे, सचिव आहे, तो कसा असला पाहिजे. तर त्याचे गुण दिलेले आहेत. नंबर 1, प्रभावी व्यक्तिमत्व, त्याची पर्सनॅलिटी एकदम पॉवरफुल पाहिजे, इम्प्रेसिव्ह. 2, कल्पकता. 3, संभाषण कौशल्य. 4, व्यवसायाचे ज्ञान. 5, कायद्याचे ज्ञान. 6, व्यवस्थापकीय ज्ञान. 7, पुढाकार वृत्ती. आणि 8, जनसंपर्काची आवड. हे आदर्श असा जो सेक्रेटरी आहे, सचिव आहे, त्याचे गुण आहेत. आता आपण या गुणांचा सविस्तर अभ्यास करूया. 1, प्रभावी व्यक्तिमत्व. सहकारी संस्थेच्या सचिवाचा संचालक, सभासद, कर्मचारी तसेच त्रयस्थ व्यक्तींशी संबंध येत असतो. त्यामुळे सचिवाचे व्यक्तिमत्व हे प्रभावी असावे. कारण सेक्रेटरीचा संबंध सगळ्यांशीच येतो, सभासदांशी, कर्मचाऱ्यांशी, जे इतर पदाधिकारी आहेत आणि अनेक नवीन व्यक्तींशी येत असतो. त्यामुळे तो प्रभावी व्यक्तिमत्व असलं पाहिजे. त्याच्याकडे टापटिपपणा, वक्तशीरपणा, शांत व संयमी स्वभाव, इतरांचे ऐकून घेण्याची वृत्ती आणि शिष्टाचार इत्यादी गुण असणे आवश्यक आहे. कारण हे सर्व गुण संस्थेचं हित साधणारे असतात. म्हणून प्रभावी व्यक्तिमत्व असलं पाहिजे. सचिवास आपल्या आचारविचारातून इतरांवर प्रभाव पाडता आला पाहिजे. त्यामुळे त्याला आपल्या कार्यात यशस्वी होता येते. दुसरा गुण आहे कल्पकता.
संस्थेची कामे कार्यक्षमतेने आणि काटकसरीने पार पाडण्यासाठी नवीन कल्पना व पद्धतींचा वापर करण्याची बौद्धिक कुवत सचिवाकडे असली पाहिजे. म्हणजे संस्थेचा फायदा झाला पाहिजे, तिथे मग कार्यक्षमता दाखवली पाहिजे, काटकसरही केली पाहिजे, नवीन कल्पना राबवून नवीन पद्धती वापरून नवीन नवीन कामं केली पाहिजे, तशी बौद्धिक कुवत त्याच्याकडे असली पाहिजे. संस्थेची कार्य कमी खर्चात, कमी वेळेत आणि योग्य प्रकारे पार पाडणे हे सचिवाच्या बौद्धिक क्षमतेवर व कल्पकतेवर अवलंबून असते. 3. संभाषण कौशल्य. संस्थेतील कर्मचारी, संचालक व सभासद तसेच संस्थेबाहेरील अनेक व्यक्तींशी सचिवाचा संबंध येत असतो. त्यामुळे अशा व्यक्तींबरोबर संबंधित विषयावर तारतम्य ठेवून बोलणे, समयसूचकता पाळून आत्मविश्वासाने मते मांडण्याची क्षमता सचिवाकडे असावी लागते. अनेक व्यक्तींशी संबंध येतो, त्यामुळे तारतम्य ठेवून आत्मविश्वासाने सचिवाने बोलणं अपेक्षित आहे. 4. व्यवसायाचे ज्ञान. सहकारी संस्था ज्या प्रकारचा व्यवसाय करते त्यासंबंधी सचिवास आवश्यक ज्ञान असले पाहिजे. सहकारी संस्था या कृषी उत्पादन, पतपुरवठा, बँकिंग सेवा, समाजाला वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणे, औद्योगिक वस्तूंचे उत्पादन इत्यादीपैकी कोणते तरी कार्य करण्यासाठी स्थापन होत असतात. कृषी उत्पादन असेल, पतपुरवठा, बँकिंग किंवा वस्तू व सेवांचा पुरवठा किंवा औद्योगिक वस्तूचं उत्पादन यापैकी कुठलं तरी एखाद्या कारणाने स्थापन होत असतात. त्यामुळे संस्था करीत असलेल्या व्यवसायाचे तांत्रिक ज्ञान किंवा संस्था देत असलेल्या सेवा कार्याची पुरेशी माहिती सचिवास असावी. मग त्या व्यवसायाचं त्याला ज्ञान असलं पाहिजे. ज्या प्रकारची संस्था आहे आणि तिथे तो सचिव आहे त्याला आपल्या संस्थेच्या व्यवसायाचं ज्ञान पूर्णपणे असलं पाहिजे. कायद्याचे ज्ञान. सहकारी संस्थेत लागू असणारा सहकारी संस्थांचा कायदा तसेच देशातील प्रचलित कायद्यातील तरतुदींचे सचिवास ज्ञान असावे. कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे की सहकारी संस्थांचे कायदे काय आहेत, देशात प्रचलित कायदे काय आहेत, आपल्या संस्थेला कोणते कायदे लागू होतात याचं ज्ञान सचिवाला असलं पाहिजे. सहकारी संस्थेच्या सचिवास सहकार कायद्याव्यतिरिक्त आयकर कायदा इन्कमच्या संदर्भात, चलनक्षम दस्तऐवज कायदा कागदपत्रांच्या बाबतचा, कामगार कायदे व औद्योगिक कायदे, मुद्रांक कायदा, मक्तेदारी आणि गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, प्रदूषण नियंत्रण कायदा, माहितीचा अधिकार कायदा 2005 इत्यादींबाबतचे ज्ञान असावे. हे सगळ्या प्रकारच्या कायद्याचं ज्ञान सचिवाला असलं पाहिजे, कारण ते संस्थेच्या हितासाठी आवश्यक आहे. 6. व्यवस्थापकीय ज्ञान. सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये सचिवाची भूमिका फार महत्त्वाची असते, त्यामुळे त्याला प्रशासकीय ज्ञान असणे गरजेचे आहे. 7. पुढाकार वृत्ती. लीडरशिप करण्याचं काम. कोणतेही कार्य करण्यासाठी आवश्यक योजना तयार करून तिची कार्यवाही करणे आणि त्यात इतरांना बरोबर घेऊन जाण्याची आवश्यकता असते. लीडर कसा असतो तर लीडर नेता स्वतः पुढे होतो आणि मागे त्याच्या लोक येतात. त्यामुळे हाती घेतलेले कार्य यशस्वी होऊ शकते. त्यामुळे सचिवाजवळ पुढाकाराची वृत्ती असल्यास त्याला संस्थेच्या कामात इतरांचे सहकार्य मिळू शकते, कारण स्वतःच तो काम करणारा पुढे चालतो, अगोदर सुरुवात करतो, त्यामुळे मागून लोक त्याला सहकार्य करू शकतात. म्हणून पुढाकाराची वृत्ती आवश्यक आहे. 8. जनसंपर्काची आवड, म्हणजे लोकांशी संपर्क करण्याची आवड. संस्थेचे दैनंदिन कामकाज करताना सचिवाचा अनेक व्यक्ती आणि संस्थांशी संबंध येत असतो. त्याला दररोज अनेक व्यक्तींच्या भेटी घ्याव्या लागतात, अनेकांबरोबर चर्चा करावी लागते. त्यासाठी इतर व्यक्तीत मिसळून राहणे, चर्चा करणे, आनंददायी स्वभावाने व संभाषण चातुर्याने इतरांवर छाप पाडण्याची कला व आवड सचिवाकडे असणे उपयुक्त असते. जनसंपर्काची आवड असली पाहिजे, कारण अनेक लोकांशी संबंध येतो. मिळून मिसळून राहून आपल्या संस्थेचा फायदा करून घेणं. आता तुम्हाला कृती दिलेली आहे. आपल्या परिसरातील सहकारी संस्थेमधील सचिवाच्या कार्याची माहिती घ्या. तुमच्या परिसरामध्ये एखादी हाऊसिंग सोसायटी असेल, तिथे तुम्ही तिथे सचिव असतील, त्या हाऊसिंग सोसायटीची तिथे माहिती तुम्ही घेऊ शकता, सचिवाच्या कार्याची माहिती. आता पाहूया आपण खजिनदार या पदाधिकाऱ्याची माहिती पाहूया. खजिनदार हा सहकारी संस्थेतील एक महत्त्वाचा पदाधिकारी आहे. ज्या व्यक्तीकडे संस्थेचे हिशेब ठेवण्याची व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी असते त्या व्यक्तीस खजिनदार असे म्हणतात. खजिनदार कोण तर संस्थेचे हिशेब ठेवणं आणि आर्थिक व्यवहार पाहणं. हिशेब पत्रके व ताळेबंद यावर खजिनदार सह्या करतो. म्हणजे हिशेबाचं पत्रक जमा खर्चाचं
ताळेबंद यावर खजिनदाराच्या सह्या असतात. प्रामुख्याने खजिनदाराचा संबंध बँक व्यवहाराशी येतो. बँकेच्या व्यवहाराशी संबंध खजिनदाराचा येतो. धनादेशाच्या नोंदी तपासणे. धनादेश म्हणजे चेक. चेकच्या नोंदी तपासणं. बिले व पावत्या तपासणं. बिल, पावत्या, वार्षिक अंदाजपत्रकानुसार खर्च व शिल्लक रक्कम यांचा पडताळा घेणे. जमा खर्चाचा पडताळा घेणे इत्यादी कामे खजिनदाराला करावी लागतात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.